नमस्कार तथा रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया रचण्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराजांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आज हा संप्रदाय खऱ्या अर्थानं आज जसं आपण म्हणतो की इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, असा या संप्रदायाचा वेल गगनावर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातच नाही तर जिथं जिथं मराठी माणूस राहतो तिथे तिथे वारकरी संप्रदायाचे प्रवचन कीर्तन हे विविध वाहिन्यांच्या माध्यमातून आज आपण प्रसारित होत असताना पाहतो आहोत. खरं तर वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरू केली तेच संतश्रेष्ठ नामदेव महाराज होत. नामदेव महाराजांच्या या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्ताने, संजीवन समाधीच्या निमित्ताने आपण यापूर्वी एका व्हिडिओमधने म्हणजे प्रथम भागामध्ये संत नामदेव महाराज जीवनचरित्र पाहिलं आणि त्यामध्ये त्यांच्या काही रचनांचा देखील या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घेतलेला होता. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये केवळ आपण त्यांचे काही रचना आणि त्या रचनांचा थोडक्यात अर्थ या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून संत नामदेव महाराजांच्या रचनांमधील त्यांनी मांडलेले विषय आणि त्यांची अमृतवाणी जर आपण आपल्या मुखातनं गायली आणि आपण श्रवण केली तर निश्चितपणे आपल्यात त्यांच्यातले काही ना काहीतरी आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभे राहावेत. आणि या प्रामाणिक हेतूनच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहोत. आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही गवळणी देखील लिहिलेल्या आहेत. संत एकनाथ महाराजांनी जास्तीच्या गवळणी लिहिल्या, परंतु नामदेव महाराजांच्या देखील काही गवळणी आपल्याला पाहायला मिळतात. भगवान श्रीकृष्ण जेव्हा लहान होते आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्या सख्खी आई ही माता देवकी होती, परंतु पालनपोषण माता यशोदेने केलेलं आहे. आणि असेच यशोदेकडं लहान असताना भगवान श्रीकृष्ण एक मूल आपल्या आईकडं ज्या पद्धतीनं भूक लागल्याच्या नंतर आईला साद घालतं, त्याच पद्धतीनं या गवळणीमध्ये काय म्हणतात नामदेव महाराज ते आपण पाहूया. नामदेव महाराज लिहितात की यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. भगवान श्रीकृष्ण लहान असताना भूक लागलेली आहे आणि आपल्या आईला म्हणतायत की यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे मोठी. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं सात्विक जेवणामध्ये सर्वश्रेष्ठ जेवण हे पुरणपोळीचं जेवण मानलं गेले. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्या आईला यशोदेला म्हणतात की साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरण पोळी करून दे मोठी, नाही आडवीत गुळासाठी मला जेवू घाल. अशा पद्धतीनं बघा आईचं प्रेम किती श्रेष्ठ आहे की परमात्मा परब्रह्म असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना देखील आईला जेवू घालण्यासाठीची विनवणी करावी लागते आहे. याच्यातनं मातृप्रेम आणि आई मुलाचं प्रेम या गवळणीतनं मोठी गवळण आहे आपल्यासमोर त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. आपण जर बघितलं तर सर्व संतांनी पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे, कारण सर्वांचंच श्रद्धास्थान जे पांडुरंग आहेत ते जिथे वास करतात ते गाव म्हणजे पंढरपूर आहे. आणि या पंढरपूर बद्दल नामदेव महाराज या ठिकाणी त्याच्या प्राचीनतेबद्दल सांगतात की हे पंढरपूर अगोदर निर्माण झालं आणि मग वैकुंठ निर्माण झालं, इतकं हे प्राचीन आमचं पंढरपूर आहे. अशी एक त्यांची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. काय म्हणतात नामदेव महाराज, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. बघा, अगोदर पंढरपूर रचलं गेलं आणि त्यानंतर वैकुंठ नगरी निर्माण करण्यात आलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हे पंढरपूर केव्हापासून अस्तित्वात आहे तर या जगामध्ये चर आणि अचर कुणीच नव्हते, तेव्हा देखील हे पंढरपूर या पृथ्वी तलावरती या जगामध्ये अस्तित्वात होतं. म्हणून जेव्हा नव्हते चराचर
तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. गोदावरी, गंगा, नर्मदा, कावेरी अशा आपण विविध नद्यांचा किंवा पवित्र गंगांचा उल्लेख करतो. या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात की या जगामध्ये या पृथ्वी तलावर जेव्हा गोदावरी बी नव्हती आणि गंगाही नव्हती, त्याच्या पूर्वीपासून चंद्रभागा मात्र इथे अस्तित्वात आहे. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. तुम्ही म्हणाल की ही पंढरी कुठं आहे, तर नामदेव महाराज सांगतात की चंद्रभागेचे तटी, चंद्रभागेच्या तीरावरती हे आमचं पंढरपूर वसलेलं आहे. हे पंढरपूर त्या ठिकाणी आहे. म्हणून चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. फार सुंदर आहे, धन्य अशा प्रकारची ही पंढरी आहे. नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. सगळं जग जरी नष्ट झालं तरी ही पंढरी मात्र कधीच नष्ट होणार नाही आहे, ती नासणार नाही आहे, ती संपून जाणार नाही आहे, असा आत्मविश्वासही या ठिकाणी नामदेव महाराज व्यक्त करतात. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. हे सुदर्शनाच्या वरती असल्यामुळं ती अविनाश आहे. या पंढरपूरला कसल्याच प्रकारचा नाश नाही आहे. नामा म्हणे बासरी हरी ते म्या देखिली पंढरी. या पद्धतीने या पंढरपूरचं वर्णन नामदेव महाराज करतात आणि देवाला म्हणतात की असं हे पंढरपूर मी बघितलेलं आहे देवा. आपल्याला माहिती आहे की संत नामदेव महाराजांचा आणि पंढरीश पांडुरंगाचं अत्यंत लढिवाळपणाचं नातं राहिलेलं आहे आणि या लढिवाळपणाच्या नात्यातनंच या ठिकाणी नामदेव महाराज या पंढरपूरचं प्राचीनत्व आणि पंढरपूरचं आणखीन वेगळं महत्त्व या रचनेतनं आपल्यासमोर मांडताना दिसतात. पुढची रचना कशा पद्धतीची आहे बघा. काय म्हणतात नामदेव महाराज. वैकुंठासी आमा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. या ठिकाणी आम्हाला वैकुंठाची गरज नाहीये. तुला असं वाटत असेल की तुझी भक्ती केली आणि तू प्रसन्न झालास म्हणजे आम्ही म्हणू की आम्हाला वैकुंठामध्ये जागा दे म्हणून. हे देवा, आम्हाला वैकुंठ नको आहे. तुझ्या वैकुंठासी आमा नको धाडू हरी. आम्हाला वैकुंठाला तू पाठवूच नको. तू प्रसन्न होऊनच जर आम्हाला द्यायचं असेल तर वास दे पंढरी सर्व काळ. या पंढरपूरमध्येच वास म्हणजे राहण्यासाठी आम्हाला परवानगी दे किंवा राहण्यासाठी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य कर की आम्ही कुठे राहू, पंढरपूरमध्येच राहू. आम्हाला पंढरपूर सोडून तुझं वैकुंठ देखील नको आहे. वास दे पंढरी सर्व काळ वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू आम्हा. ते काय वैकुंठ कोपट आहे म्हणाले, जुनाट झोपडी आहे आणि अशा वैकुंठामध्ये कोण जायची इच्छा करील इतकं चांगलं पंढरपूर सोडून. जिथे त्यांना म्हणायचं की जिथं तू आहेस ती जागा सोडायची आणि वैकुंठामध्ये जाण्याची लालसा मनात अंतकरणात बाळगायची. इतके आम्ही स्वार्थी नाही आहेत. आम्हाला त्या जुनाट झोपडी वैकुंठामध्ये जायचं नाही आहे. वैकुंठी जाऊनी कायवा करावे उगेची बैसावे मौन रूप. लोक स्वर्गाची कल्पना करतात ना की मेल्यानंतर पुण्य केले की स्वर्गात जायला मिळतं, वैकुंठ भवनामध्ये आपल्याला जायला मिळतं. नामदेव महाराज म्हणतात की काय करायचे त्या वैकुंठामध्ये जाऊन, काय वैकुंठी जाऊनी कायबा करावे उगेची बैसावे मौन रूप. तिथं जाऊन उगाच एकांतामध्ये मौन बसायचं, काही बोलायचं नाही, करायचं नाही. असलं जाऊन बसणं त्या वैकुंठामध्ये काय कामाचं आहे. त्याच्यामुळं तुझं वैकुंठ आम्हाला नको आहे. नामा म्हणे मज येतेच हो ठेवी सदा वास देई चरणाजवळी. नामदेव महाराज म्हणतात की मला हे देवा तुझ्या पायाजवळ चरणाजवळच, पाय म्हणे नाही चरणाजवळच मला वास दे. कारण याच्या इतकं महत्वाचं मला या जगात वैकुंठही वाटत नाही. बाकीच्या बाबी तर फार क्षुल्लक आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी पंढरपूरचं महत्व आणि पंढरीमध्ये असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणाजवळ राहण्याचं महत्व या ठिकाणी नामदेव महाराज वर्णित करताना आपण या अभंगाचा आशय पाहताना लक्षात येतं. पुढे या ठिकाणी भक्ताच्या बद्दलचं महत्व विशद करणारा एक अत्यंत महत्वाची रचना नामदेव महाराजांची आहे. ती रचना कशी आहे बघा.
काय म्हणतात नामदेव महाराज? अग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदयी माधव धरिला म्हणून. आपण नेहमी म्हणतो ना, मी म्हणतो असं नाही, की संतांनी सांगितलं की पडता जड भारी, दासी आटवावा हरी, मग तो होऊ नेदी हिन, आड घाली सुदर्शन. त्या देवाचं नामस्मरण जर तुम्ही अंतकरणातनं भाव अंतकरणामध्ये ठेवून जर त्याचं नामस्मरण घेतलं, तर किती जरी संकट आली तरी त्या संकटाचं काहीही विपरीत परिणाम त्या नामधारकाच्या वरती होत नाहीये. आणि मग याची काही उदाहरणं या ठिकाणी या रचनेतनं नामदेव महाराज देताना आपल्याला दिसून येतात. काय म्हणतात बघा? अग्नी जाळी तरी न जळती पांडव. आपल्याला माहित आहे महाभारतामध्ये पांडव प्रतापामध्ये देखील ही कथा आलेली आहे की दुर्योधन आणि त्याची जी काही चांडाळ चौकडी आहे यांनी पांडवांना जाळून मारण्याचा लाक्षाग्रह मला वाटतं त्याच्यामध्ये प्रयत्न केला, तरी परंतु पांडव जळालेले नाहीयेत. अग्नी जाळी तरी न जळती पांडव. कशामुळे ते जळाले नाहीयेत? नामदेव महाराज त्याचं कारण सांगतात. हृदयी माधव धरिला म्हणून. कारण या ठिकाणी त्या पांडवांनी आपल्या हृदयामध्ये माधवाचं स्मरण केलं होतं, त्या देवाला ते विसरलेले नव्हते. म्हणतात ना, आपल्याला माहिती आहे की पहा ते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविते. अखंड वनवासामध्ये हे पांडव होते, परंतु ते देवाला आठवताना आपल्याला दिसतात की नाही. आणि म्हणूनच इथं उदाहरण देऊन सांगितलं की अग्नी जाळी तरी न जळती पांडव, हृदयी माधव धरिला म्हणून. हृदयामध्ये त्या पांडवांनी देवाचं नामस्मरण धारण केलं म्हणून अग्नी त्यांना जळू शकला नाहीये. अग्नी जाळी तरी न जळती गोपाळ, हृदयी देव बोल धरिला म्हणून. त्या गोपाळांना देखील अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ते गोपाळही अग्नीमध्ये जळाले नाहीयेत, कारण त्यांनी आपल्या हृदयामध्ये देवाचे बोल, देवाचं नामस्मरण किंवा देवांनी जे जे सांगितलं ते सगळं काही या गोपाळांनी त्याच्यावर विश्वास ठेवून वागले, म्हणून त्यांना अग्नी न जाळलेलं नाहीये. अग्नी जाळी तरी न जळे हनुमंत, हृदयी सीताकांत म्हणून. या लंकेमध्ये आपल्याला माहिती आहे की हनुमंतांच्या शेपटाला आग लावली कोण? रावणानं. परंतु आग लावल्याच्या नंतर देखील हनुमंत जळाले का? जळाले नाहीयेत. उलट हनुमंतानं काय केलं तर रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी असं संतांनी लिहिलेलं आहे. म्हणून अग्नीमध्ये हनुमंतांना जाळण्याचा प्रयत्न केला, तरी परंतु हनुमंत जळाले नाहीयेत, कारण हृदयी सीता इथं लिहिलेलं आहे की कांत. सीताकांत म्हणजे सीतेचे पती म्हणजेच प्रभू रामचंद्र यांचं स्मरण हनुमंतरायाच्या हृदयामध्ये सतत होतं, म्हणून या ठिकाणी हनुमंताला अग्नी जाळू शकलेला नाहीये. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणून. या प्रल्हादाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, तरी परंतु तप्त तेलामध्ये हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार टाकण्यात आलं, तरी परंतु त्या तेलामध्ये काहीही विपरीत परिणाम या प्रल्हादाच्या शरीरावर झालेला नाहीये. त्याचं कारण एकच आहे. या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात की हृदयी गोविंद म्हणून. या कारण त्या प्रल्हादाच्या हृदयामध्ये गोविंद होता, म्हणजे देवाचं नामस्मरण होतं. अग्नी जाळी तरी न जळे पै सीता, हृदयी रघुनाथा धरिले म्हणून. तुम्हाला माहिती आहे की अग्नी परीक्षा द्यायला लावली रावणाच्या बंदिवासातनं आल्याच्या नंतर कुणाला? सीताई साहेबांना, लोकलज्जेसाठी म्हणा. परंतु त्या अग्नी परीक्षेमध्ये सीताई साहेबाला अग्नीने जाळलेलं नाहीये, कारण हृदयी रघुनाथा धरिले म्हणून. लंकेसी उरले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर धरिला म्हणून. सगळी लंका जळाली, परंतु बिभीषणाचं घर मात्र जळालं नाहीये, कारण अग्नी त्या बिभीषणाचं घर जाळू शकला नाही. त्याचं कारण एकच होतं की हृदयी सीतावर धरिला म्हणून. सीताई साहेबांचा वर म्हणजेच प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये बिभीषणानं धारण केलं होतं, म्हणून अग्नी त्या लंकेतलं बिभीषणाचं घर जाळू शकलेलं नाहीये. नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंद, चुके भवबाधा संसाराची. आणि हे मला माहिती आहे म्हणतात नामदेव महाराज. आणि म्हणून नामा म्हणे स्वामी स्मरावे, आणि म्हणून
आपण काय करावं तर स्वामीचं सतत स्मरण करावं. स्वामी म्हणजे गोविंदाचं, त्या पंढरीच्या पांडुरंगाचं आपण प्रामाणिक आणि भाव धरून स्मरण करावं. मग असं जर केलं तर चुके भवबाधा संसाराची, या भवबाधेतून आणि संसाराच्या या फेऱ्यातनं आपण बाहेर पडू शकतो. बाकीची कुठलीच गोष्ट आपल्याला जाळू शकत नाहीये. असं हे देवाचं नामस्मरण महत्वाचं आहे. देवाच्या नामस्मरणाचं महत्व या रचनेतनं नामदेव महाराज आपल्यासमोर ठेवतात. पुढे काय म्हणतात बघा पुढच्या रचनेमध्ये, संत संगतीचे काय सांगो सुख, आपणा पारिखे नाही देते. संतांच्या संगती इतकं या जगामध्ये दुसरं सुख कुठलंच नाही आहे. सगळ्यात जास्त सुख आपल्याला कुठं प्राप्त होतं तर संतांच्या संगतीमध्येच सुख आपल्याला प्राप्त होतं. का? कारण संत आपणा पारिखे नाही, हे आपला आहे हा दुसऱ्याचा आहे, असा भेदाभेद भ्रम अमंगळच म्हणून टाकलं ना. तुकाराम महाराज म्हणाले की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ आहे की नाही. त्याच पद्धतीनं आपणा पारिखे नाही देते, संतांच्या जवळ हे आपला आणि हा परका असा भेदभाव नाही आहे. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी सुख आहे त्याच्या संगतीमध्येच. म्हणून संत संगतीचं महत्व नामदेव महाराज वर्णन करतात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. जे 4 युग सांगितले गेलेले आहेत, सध्या जे सुरू असलेले युग आहे त्याला आपण कलियुग असं म्हणतो. आणि या कलियुगामध्ये सगळ्यात मोठं थोर कोण आहे तर कोणता राजकारणी थोर नाही आहे, किंवा आणखीन कुणी राजा थोर नाही आहे, कुठला श्रीमंत उद्योगपती थोर नाही आहे. तर नामदेव महाराज म्हणतात साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगे. या कलियुगामध्ये केवळ साधूच थोर आहेत, मोठे आहेत, बाकी कोणीही थोर नाही आहे. इह लोकी तोची सर्वांभूती सम, शरीराचे भ्रमण एकदा. इह लोकी तोची सर्वांभूती, या इह लोकामध्ये सर्वांच्या भूतमात्रांच्या प्रती समत्वाची भावना या ठिकाणी त्या संताच्या ठिकाणी असते. शरीराचा भ्रम ते कधीच बाळगत नाही आहेत. नामा म्हणे गाय दूध एक सरे, साधू निरंतरे वर्ते तैसा. आपल्याला माहिती आहे की गायीच्या दुधाप्रमाणे पवित्र आणि गोड अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणं कुणाचं असतं, साधूचं असतं. अत्यंत शुभ्र आणि पवित्र अशा प्रकारचं स्वच्छ आणि गोड अमृतासारखं वागणं जर कुणाचं असेल तर ते संतांचं असतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुणाची संगती केली पाहिजे तर साधूची संगती केली पाहिजे. म्हणून संतांनी सांगितलं ना संत संगतीची. म्हणून संत बऱ्याच ठिकाणी म्हणतात की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, संत संग देई, संत संग देई. अशा पद्धतीची मागणी देखील संतांनी केलेली आपल्याला दिसून येते. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुणगायी ना आवडी, हीच माझी सर्व जोडी. असं हेची दान देगा देवा या रचनेतनं संत तुकाराम महाराजांनी देखील हेच मागितलेलं आहे. आणि म्हणून संत संताचीच संगती यासाठी मागताना दिसतात. त्याच परंपरेप्रमाणे नामदेव महाराज देखील संतांच्या संगतीचं महत्व विशद करून आम्हाला बाकी काहीही नको, आम्हाला संतांची संगती हवी आहे असं या रचनेतनं आपल्यासमोर संत संगतीचं महत्व आणि संतांचं मोठेपण इथं विशद करताना दिसतात. पुढे पुढली रचना बघा. नामा स्वयंपाक करोनी बैसला, केशव स्वान रूपे आला. त्यांच्या पहिल्या भाग जो आपण त्यांच्या चरित्राचा केला ना, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की विशोबा खेचरांकडनं शिष्यत्व पत्करल्याच्या नंतर आपल्या नाम्याच्या ठिकाणी काही बदल झालेला आहे की नाही ही परीक्षा बघण्यासाठी देवानं स्वतः कुत्र्याचं रूप घेतलं. आणि नामदेव महाराज जेवत बसलेले असताना एकदम ते श्वान आला, ते कुत्रा आलं आणि त्या कुत्र्यानं काय केलं याचं सगळं वर्णन या रचनेमध्ये येतं. नामा स्वयंपाक करोनी बैसला, केशव स्वान रूपे आला. नामदेव महाराज स्वयंपाक करून सगळं बसलेले आहेत आणि केशव म्हणजे पंढरीचे पांडुरंग कुत्र्याच्या रूपामध्ये तिथं आलेले आहेत. रोटी घेऊनी पळाला, सर्वांभूती केशव. आणि या पद्धतीनं ते पंढरीच्या पांडुरंगानं कुत्र्याचं रूप धारण केलं. जिथं ही रोटी भाजून ठेवलेली होती नामदेव महाराजांनी ती रोटी घेतली आणि हे केशव हे पंढरीचे पंढरीनाथ पळालेले आहेत के कुत्र्याचं रूप धरून. हाती घेऊनी तुपाची वाटी, नामा लागला स्वाना पाटी. आणि मग ही रोटी घेऊन हे पंढरीचे पांडुरंग कुत्र्याचं रूप घेऊन तोंडामध्ये रोटी घेऊन पळतायत.
हे नामदेव महाराजांनी बघितलं. बाजूलाच तुपाची वाटी होती. ती तुपाची वाटी उचलली आणि नामदेव महाराज या जे श्वानाचं रूप घेतलेलं जे कुत्रा आहे त्याच्या पाठीमागं नामदेव महाराज पळायला लागलेले आहेत. आणि पळताना काय म्हणतायत, स्वतः त्यांनी लिहिलं, तूप घेगा जग जेटी कोरडी रोटी का खासी. हे देवा, अशी कोरडीच रोटी खाऊ नकोस, तुझं पोट दुखेल. तूप घेगा जग जेटी, हे मी माझ्या वाटीतलं तूप आणलेलं आहे ते घे, कोरडी रोटी तू खाऊ नकोस. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर ते जे श्वानाचं रूप घेतलेलं होतं ते देव हसले म्हणे. तेव्हा श्वान हसोनी बोलिले. तेव्हा तू देवच श्वानाच्या रूपातला हसला आणि बोलला, नामया तुझं कैसे कळले. हे नाम्या, तुला मी देवच आहे हे तुला कसं कळलं. त्यावेळेला नामदेव महाराजांनी दिलेलं अत्यंत महत्वाचं उत्तर आहे. ते म्हणाले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वांभूती विठ्ठल. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणाले की मला माझे गुरु विसोबा खेचरे उपदेशिले, म्हणजे गुरुनी उपदेश केला आणि सांगितलं की हे नामा, देव हा सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी बसतो. केवळ तो मूर्तीमध्येच असतो, तो केवळ मंदिरातच असतो असं नाही. पशु प्राण्यांच्या जीवजंतूमध्ये कुठेही सगळीकडे आपल्याला देव सर्वभूतांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे मला माझ्या गुरूंनी सांगितल्यामुळं मला तू याच्यामध्ये आहेस असं लक्षात आलं. आणि मग देवाच्या लक्षात आलं की आता नामा कच्चा राहिलेला नाही आहे. पहिल्या चरित्रात आपण बघितलं ना, कच्चं मडकं म्हणून. आता नामा पक्का झालेला आहे. आणि या पद्धतीनं हा अभंग नामदेव महाराजांनी गुरुचं महत्त्व आणि नामदेव महाराजांच्या मध्ये गुरु केल्याच्या नंतर जो झालेलं परिवर्तन आहे त्या अनुषंगानं ही रचना आलेली आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या रचनेच्या 2 ओळी सांगितलेल्या होत्या. आता हा पूर्ण अभंग इथं घेतलेला आहे. कोणता? की नामाचं महत्त्व, ज्यांच्या नावातच नामदेव, ज्ञानाचा देव म्हणजे ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली, आणि नामाला ज्यानं महत्त्व दिलं, नामाचाच देव म्हणजे नामदेव, असे हे नामदेव नामाचं महत्त्व विशद करताना म्हणतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेगे. हे देवा, तुझं नाव तर अमृतापेक्षाही गोड आहे, मग माझं मन हे तुझं नाव का घेत नाही आहे? जरा मला सांग ना तू. सांग पंढरी राया काय करू यासी. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. या मनाला काय करू जरा पंढरी राया, मला सांग ना. तुझं रूप हे मन ध्यानावर येऊच देत नाही आहे. हे मन दुसरीकडेच मला घेऊन जातं. असं का होतंय? तुझं इतकं गोड रूप आणि गोड नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, हे की नाही, हे का घेऊ देत नाही माझं मन? जरा मला सांग ना. लढिवाळपणे नामा देवाला या प्रकारे प्रश्न करत आहेत. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मी कीर्तनात बसलो तर झोप येते. हे नामदेव महाराजांनी स्वतःवर जरी घेतलं असलं तरी ते आपल्या सगळ्यांच्यासाठी सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की देवाचं नाव घ्यायचा आपण प्रयत्न करतो, पण मन देवाचं नाव घेऊ देत नाहीये. देवाचं रूप आपण डोळे बंद करून डोळ्यात समोर आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते आपल्या डोळ्यासमोर न येता दुसरंच काहीतरी येतं. कीर्तनामध्ये बसलं की आपल्याला झोप लागते. नामदेव महाराज स्वतःवर घेऊन सांगतात की देवा, कीर्तनामध्ये बसलं की श्रवण घडण्याच्या ऐवजी झोपच लागते. मन माझे गुंतले विषय सुखा, आणि माझं मन या विषयांच्या मध्ये गुंतलेलं आहे. विषय आणि वासनेमध्ये ते गुंतलेलं आहे. हरिदास गर्जती हरिनामाची कीर्ती, नये माझ्या चित्ती नामा म्हणे. इकडं हरिदास किती आनंदानं तुझ्या नावाचं कीर्ती गात आहेत, तुझं नामस्मरण करत आहेत, आणि माझ्या चित्तामध्ये मात्र हे येत नाही आहे. याला काय करावं? तू काहीही करून याला तुझ्या पायाजवळ आणि तुझ्या नामामध्ये गुंतेल असं काहीतरी कर, असं या ठिकाणी नामदेव महाराज स्वतःवर घेऊन आपल्या सगळ्यांना उपदेश करतायत की मनाला ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याला संसारही करता येत नाही आहे आणि परमार्थ तर फार दूरची गोष्ट राहिलेली आहे. पुढच्या रचनेमध्ये देखील नामदेव महाराजांनी नामाचंच महत्त्व विशद केलेलं आहे. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाहू. आपण नामच गाऊ नामच ध्याऊ, आणि व्हायचंच असेल तर ते नामच आपण विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आमच्या इतके या जगामध्ये दैववान कोणीच नाही आहेत, कारण आम्ही या जगाचा मालक असणारा जो पंढरी राय आहे, पंढरीचा राजा जो आहे, त्याचे आम्ही दास आहोत.
आणि म्हणून सगळ्यात जास्त आम्ही दैववान आहोत असं त्यांना म्हणायचं. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, हे की नाही. टाळ दिंडी घेऊन हाती केशवराज गाऊ प्रीती. आम्ही काय करू तर आमच्या हातामध्ये टाळ हातामध्ये घेऊ, दिंडी काढू आणि आम्ही एकच काम करू की त्या देवाचंच अत्यंत प्रीतीनं केशवराज गाऊ प्रीतीनं आम्ही त्यांचं गायन करू असं म्हणतात. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. हे देवा व्हायचंच झालं तर तुला तुझे अनंत नामच स्मरण करून तीच वाहू, दुसरं आम्ही काही तुला वाहणार नाही. अशा पद्धतीची ही रचना आहे. पुढच्या याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय की देवा तूच माझी आई आहेस, तूच काही माझं सगळं सर्वस्व आहेत. अत्यंत लढीवाळपणे आपला स्वतःला मुलगा अपत्य समजतात आणि देवाला माऊली समजून या ठिकाणी आईपेक्षाही श्रेष्ठ दर्जा माऊलीचा असतो, तो दर्जा देऊन या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात, तू माझी माऊली मी ओ तुझा ताना. हे देवा तू माझी माऊली आहेस आणि मी तुझा ताना म्हणजे लढीवाळ बाळ आहे. पाजी प्रेम पाना पांडुरंगे. आता तू काय कर की लेकराला भूक लागल्याच्या नंतर आई काय करते तर पाना पाजवते. त्याच पद्धतीने पाजी प्रेम पाना पांडुरंगे अशा पद्धतीनं देवाला आईची उपमा देतात आणि स्वतःला लहान बाळ समजून तू मला पाना पाजव असं सांगतायत. तू माझी माऊली मी तुझे वासरू. ही तू माझी माऊली आहेस आणि तुझं मी वासरू आहे, गाईच्या वासरासारखं. नको पाना चोरू पांडुरंगे. ज्याप्रमाणे गाय आपल्या लेकरासाठी पाना सोडते, त्या घरमालकासाठी पाना सोडत नाही आहे. कासेमध्ये दूध पाना सोडते, ती कुणासाठी सोडते? वासरासाठी सोडते. आणि हे देवा तू माझी गाय आहेस आणि तुझं मी लेकरू आहे, तेव्हा तू माझ्यासाठी पूर्णपणे पाना सोड. पाना चोरून घेऊ नकोस. नको पाना चोरू पांडुरंगे. तू माझी हरिणी मी तुझे पाडस. ही काही उपमा देऊन, दृष्टांत देऊन मी आणि तू कसे माय लेकर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या रचनेमध्येच केलेला आहे. तू माझा हरिण आहेस आणि त्या हरणाचं पाडस म्हणजे मी आहे. तोडी भव पाश पांडुरंगे. आणि म्हणून हा भवाचा पाश तू तोडून टाक. तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज. तू माझी पक्षी नाहीस आणि तुझं अंडज मी आहे. चारा घाली मज पांडुरंगे. ज्याप्रमाणे पक्षी कितीही कष्ट झाले तरी आपल्या लेकराला चारा घालणं सोडत नाहीये, तसं तू मला चारा घालावस असं मला वाटतं. नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ मागे पुढे उभा सांभाळीशी. आणि अशा पद्धतीने मी ऐकून आहे की तू भक्ता राखा पराखे पायापासी आणि दुर्जनाशी संवारी हे तुझं ब्रीद आहे आणि त्यामुळं तू देखील आमच्या मागं पुढे उभा राहा, आमचा सांभाळ करावास अशी माझी तुला विनंती आहे. अशा पद्धतीनं काही उपमा देऊन या ठिकाणी देवाला आपलं सर्वार्थानं रक्षण करण्याबद्दलची विनंतीचे कारथानं इथे नामदेव महाराज करताना दिसतात. आता पुढची जी आपण रचना घेतो ती रचना अनेक वेळेला कीर्तनाच्या नंतर जे भजन म्हटलं जातं आरतीच्या सुरुवातीला त्यामध्ये घेतलं. देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भावे. भाव हे देवा देह गेला काय राहिला काय, माझा दृढ भाव फक्त तुझ्या ठिकाणी आहे. चरण न सोडी सर्वता तुझी आण पंढरीनाथा. तुझी आण वाहून सांगतो देवा की तुझे चरण मी कधीच सोडणार नाहीये. देह गेला काय आणि राहिला काय, माझा भाव तुझ्यावर दृढपणे असणार आहे. वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. माझ्या तोंडामध्ये तुझं मंगळ नामच येणार आहे आणि हृदयामध्ये अखंडित तुझंच प्रेम असणार आहे. दुसरं ला स्थान इथं असणार नाहीये. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. आणि हा जो मी नित्य नेम चालवलेला आहे तो नेमामध्ये कधीच खंडन पडणार नाही. यासाठी तू तो नियम चालवावा अशी माझी तुला विनंती आहे. यानंतरची रचना पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे. खरं तर पंढरपूरला आम्ही राहतो, आम्हाला दररोज चंद्रभागेचं स्नान घडतं आणि नुसतं चंद्रभागेचं स्नान पंढरीत राहतोच असं नाही तर माझ्या जीव की प्राण असणाऱ्या त्या विठोबाचं दर्शनही मला घडतं. हेची घडो मज जन्म जन्मांतरी. भीमसेन जोशींनी ही रचना गाऊन अजरामर केलेली आहे. त्या स्वरामध्ये मला जरी नसलं तरी पण तशा पद्धतीने गाता आलं असतं, पण आपल्याला काही रचना आणखीन बघायच्यात म्हणून ते गात नाही आहे मी. हेची घडो मज जन्मोजन्मांतरी
मागणे श्रीहरी नाही तुझे. तुला दुसरं मागणं काहीच नाही आहे देवा. फक्त जन्मोनजन्मी पंढरीला राहायला मिळावं, चंद्रभागेचं स्नान घडावं आणि तुझं दर्शन घडावं. हेच जन्मोनजन्मी आमचं तुम्हाला मागणं आहे. मुखी सदा नाम संतांचे दर्शन. आणखीन माझं काय मागणं आहे तर मुखामध्ये तुझं नाव सतत यावं आणि सतत आम्हाला संतांचं दर्शन घडत राहावं. जनी जनार्दन ऐसा भाव. आणि सगळ्या जगामध्ये जे जे म्हणून काही जन असतील त्यांच्यामध्ये आम्हाला फक्त तुझाच रूप दिसावं, जनार्दनाचा भाव राहावा. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. मस्त तुझ्या महादारामध्ये अशाच पद्धतीनं हा आनंद लुटत आम्ही राहावं आणि तुझ्या प्रेमाचं कीर्तन गजर करत राहावा. एवढीच तुझ्याकडं मागणी आहे की हे जे आमचं म्हणणं आहे त्याला पूर्ण करण्यासाठी तो आम्हाला बळ दे. एका अभंगामध्ये मात्र या ठिकाणी नामदेव महाराज त्यांना भांडताना दिसून येतात. ते म्हणतात, पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन नव्हे मी म्हणून जातो माघारा. हे देवा, तू पतितांना पावन करणार आहेस, अनेक अडचणी आल्या तर त्या अडचणीतनं सोडवणार आहेस असं ऐकून मी आलो होतो. परंतु इथं तर उलटच दिसते, म्हणून आता तुझा हे द्वार सोडून मी निघून जातो आहे. होसी घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. तुझा स्वभाव कसा आहे, अगोदर घेतोस आणि नंतर देतोस, अशा प्रकारचा तुझा स्वार्थी स्वभाव आहे. काय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. अरे तू मुळात चेंगट आहेस, कृपण आहेस, आणि तुझ्या अशा चेंगटाच्या कृपणाच्या घेतल्याशिवाय न देणाऱ्याच्या द्वारामध्ये उभा राहून काय मला मिळणार आहे. सोडी ब्रीत देवा आता नव्हेसे अभिमानी. जे तुझं ब्रीद आहे ना की पतित पावन आहेस म्हणून, तर ते ब्रीद सोडून दे म्हणतात. आता तुझ्यामध्ये ते दिसत नाहीये. पतित पावन नाम तुझे ठेवी येले कोणी. अरे कुणा तुला पतित पावन म्हणून नाव ठेवलंय रे म्हणले, तुझ्या ठिकाणी तर ते गुण दिसत नाहीये. झेंगट घेऊन हाती दवंडी पिटी नती ही लोकी. आता तर मी दवंडीच पिटवणार आहे हातामध्ये हे घेऊन, झेंडी घेऊन, आणि सगळ्यांना सांगणार आहे की पतित पावन देवापरी तो मोठा घातकी. हा देव स्वतःला पतित पावन म्हणतो पण मोठा घातकी आहे. हे हा खरा पतित पावन नाहीये. नामा म्हणे देवा तुझे नलगे मज काही. हे देवा मला तुझं काहीच लागत नाही. प्रेम असो दे चित्ती म्हणून लागत असे पाहिजे. दुसरं मला काहीच नको, तुझं फक्त तुझं प्रेम माझ्या अंतकरणामधलं कमी होऊ देऊ नको. किती लढीवाळपणे या ठिकाणी नामदेव महाराज देवाशी भांडतात आणि या पद्धतीची भाषा लढीवाळपणाची ते भांडणाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि एक अभंग त्यांचा तो धन्य ते अरण रत्नाची ते खान, ज्याचा उल्लेख मी सावतामाळी जीवनचरित्र या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यामुळे आता तो काही इथं करत नाही. शेवटी एक रचना जी की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या पांडुरंगाची आरती जी आहे ती मला असं वाटतं की संत नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे. आणि आपल्या प्रत्येक मराठी माणसाला नव्हे तर कुठल्याही भाषेतला माणूस असो, त्याला जर तो पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त असेल तर त्याला ही आरती माहिती असलीच पाहिजे, पाठही असली पाहिजे आणि ती म्हटली पाहिजे. अशी अत्यंत महत्त्वाची आरती या ठिकाणी जी आपण दररोज म्हणतो पांडुरंगाची, ती देखील नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे. ती आरती अशी आहे की युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. तर याचा अर्थ करायचा म्हणजे खूप वेळ लागेल आपल्याला. सरळ अर्थ सांगतो की 28 युगापासून हा पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याच्या वाम अंगाला रुक्मादेवी त्यांची पत्नी उभी आहे, जी की दिव्य शोभा तिची आहे. आणि हे जे पंढरीचे पांडुरंग विटेवर येऊन उभा टाकलेले आहेत ते कशामुळं, तर पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. मुळात हे कृष्ण अवतार, परंतु पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेची उतराई म्हणून या ठिकाणी ते स्वतः परब्रह्म इथं आलेले आहेत. आणि कुठं आलेले आहेत तर पंढरपूरला आलेले आहेत. ज्यांच्या चरणापासून, ज्यांच्या पायापासून ही भीमा वाहते आणि सगळ्यांचा उद्धार करते. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. ही भीमा चरणापासून वाहते आणि सगळ्या जगाचा उद्धार करते. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीचे वल्लभा पावे जीव लगा. अशा पद्धतीनं हे पांडुरंग जो रुक्माईचे पती आहेत आणि जो राहीचे पती आहेत, अशा पद्धतीने त्यांचा जय जयकार असो. तुळशी माळ गळा कर ठेवून कटी. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्यांचे कर म्हणजे हात, कटी म्हणजे कमरेवर आहेत, कर कठी ठेवूनिया. असं म्हटलं ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे कर कटेवरी ठेवूनिया, आहे की नाही. आपल्याकडे माहित आहे ना, तुळशी हार गळा
कासे पितांबर हे की नाही म्हटले गेलेलं आहे तसं. तुळशी माळ गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तूर ललाटी. का पितांबर कासेला आहे, कमरेला आहे, कस्तुरीचा लल्लाट लावलेला आहे. देव सुरवर नित्य येते भेटी, आणि ज्यांच्या भेटीला देव आणि सुरवर नेहमीच येतात, नित्य येतात. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. गरुड आणि हनुमंत हे ज्यांच्या पुढे उभे राहिलेले आहेत असे हे पांडुरंग त्यांचा जय जयकार असो. आणि आरतीमध्ये असं म्हटलं की आषाढी कार्तिकी भक्तजन येते. ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढीला आणि कार्तिकीला हे भक्तजन येतात. चंद्रभागेमध्ये येऊन स्नान करतात. चंद्रभागे माझी स्नान जे करीती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर त्याला मुक्ती प्राप्त होते. केशवाशी नामदेव भावे वाळती. आणि अशा पद्धतीनं आम्ही नामदेव महाराज म्हणतात की त्या केशवाला आम्ही अंतःकरणातनं आरती वाळतो. अशा पद्धतीच्या काही रचना नामदेव महाराजांच्या खूप रचना आहेत. सगळ्या रचना आपण घेत बसलो असतो तर आणखीन व्हिडिओ खूप विस्तृत झाला असता. वेळेमध्येच आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि नामदेव महाराजांच्या अमृतवाणीचं या ठिकाणी एका अर्थानं स्मरण करून आपलीच वाणी आपल्याला पवित्र करून घ्यायची होती. आणि श्रवणाच्या माध्यमातून आपले कान आपल्याला पवित्र करून घ्यायचे होते आणि एका चांगल्या कामात आपला वेळ जावा. पुण्य स्मरण एका संताचं घडावं एवढाच प्रामाणिक उद्देश ठेवून त्यांच्या काही रचनांचं या ठिकाणी आपण स्मरण या व्हिडिओच्या माध्यमातून केलं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करावं. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. आणि हे संतांची अमृतवाणी नामदेव महाराजांची आपल्यापुरतीच मर्यादित श्रवण करून न ठेवता याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार प्रसार होण्यासाठी हा व्हिडिओ अन्य श्रोत्यांपर्यंत शेअर करावा. एवढीच नम्र अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडनं करतो आणि या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामदेव महाराज की जय.